अमरावती शहरातील कांतानगर परिसरात न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली आहे। नलदमयंती व शहानूर अपार्टमेंटमध्ये 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांवर चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे। विशेष म्हणजे परिसरात रात्री पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी संधी साधत घरफोडी केल्यानं कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। काही न्यायाधीश बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी नियोजनपूर्वक चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। 2 दिवसांपूर्वी शहरातील एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना ताजी असतानाच आता न्यायाधीशांच्या निवासस्थानी चोरी झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत। गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे। या संदर्भात घटनेचा सखोल तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असं उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितलं। याच्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 2 ते 3च्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे। याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगेनगर आणि क्राईम ब्रँचची टीम माननीय वरिष्ठांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे। प्रत्यक्षात जे जज साहेब बाहेर गेलेले होते म्हणजे आउट ऑफ स्टेशन होते त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे। पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत। परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे धागेदोरे मिळत आहे। दरम्यान न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी चोरी झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे। नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे।